गुड आफ्टरनून एव्हरीवन. मी रोहित. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, मी व्हिडिओ टाकला होता. माझी बाईक आहे सुझुकी विस्टॉम, त्यावरती मी HJGच्या 9 LED लावल्या. खूप जणांनी ती व्हिडिओ बघितलीसुद्धा, कमेंट केली की लाईट्स कुठे लावल्या, किती वॅटच्या लाईट आहेत आणि त्याची प्राईस वगैरे काय, कसं काय आणि कुठे लावल्यास लाईट. मित्रांनो, त्यावरती एक मी आज डिटेल व्हिडिओ बनवणार आहे. आणि मी आज चाललो आहे ठाण्याला. बाईक स्पेअर मार्केट हे आपलं वर्तकनगरला येतं आय थिंक. आणि डोंबिवलीवरून अराऊंड 25 किलोमीटर याचा डिस्टन्स आहे. आणि आता ही माझी फ्रेंडची बाईक आहे रॉयल एनफिल्ड हंटर. त्याच्यासाठी बघतो एक मस्त लाईट, कारण आताच्या ज्या नवीन गाड्या येतात त्यांची काही स्टॉक हेडलाईट काय एवढी काही चांगली नसते. त्यासाठी आम्ही बघतो एक बजेट फ्रेंडली लाईट्स वगैरे. कारण ती जी मी लावली आहे 9 LED लाईट, ती तर बाबा तुफान लाईट आहे. आता आम्ही एक लास्ट राईडला गेलेलो नाशिकला, त्र्यंबकेश्वरला. त्या व्हिडिओची मी लिंक देतो डिस्क्रिप्शनमध्ये. माझा भाऊ आहे आपला वंडर विथ सिद्धेश, त्याच्या चॅनलवरती तुम्ही ती व्हिडिओ नक्की बघा. HJG 9 LEDचा कहर बघा. हायवेला ना एक तर ट्रॅफिक नव्हतं एवढं, आणि एवढी रात्री मजा आली ना लाईटच्या. माझे फुल पैसा वसूल झाला. म्हणजे एवढा वाटलं ना की माझे पैसे वसूल झाले. खूप मस्त लाईट आहे. त्यासाठी आम्ही आता ह्या बाईकसाठी बघतो एक लाईट, बघू कोणती बजेट फ्रेंडली. आमचं ठरलं आहे तर 4 LED लावायचं, पण तिथे गेल्यावरती तुम्हाला माहिती आहे नवीन नवीन लाईट्स बघितल्यावरती आपल्याला खूप ही लावू का ती लावू असं कन्फ्युजन होतं. बघूया आता. आणि हा आहे मानकोली ब्रिज. हा एक ब्रिज झाला ना, ठाण्याचं अंतर खूप कमी झालं याच्यामुळे. पटकन ठाण्यात पोचायला होतं. इथून आता मला अराऊंड किती 30-35 मिनटं दाखवत आहे. चला आता पटापट जाऊया, कारण पुढे जर ट्रॅफिक भेटला ना तर घरी यायला उशीर होतो. कारण ते शॉप एवढं फेमस आहे ना बाईक स्पेअर मार्केट ठाण्याचं, कारण तिथे खूप साऱ्या गाड्या येतात आणि तिथे रिजनेबल रेटमध्ये येतात. आणि एकाने कुणीतरी कमेंट केली होती तिथे HJGच्या खूप लाईट्स वगैरे, म्हणजे दुसऱ्या व्हरायटीज आहेत का, तर त्याचा एक मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेनच की ते लाईट्स वगैरे कोणत्या कोणत्या प्रकारच्या आहेत. कारण मी जेव्हा लास्ट टाईमला बघितलं होतं तेव्हा मी बघितलं HJGच्या होत्या, मोठी जीनियस होत्या, परत मॅडडॉग होत्या. पण मी सांगू तुम्हाला, जर स्वस्तात मस्त लाईट पाहिजे असेल तर HJG बेस्ट आहे. बघा, तुमचा डिसिजन असतो प्रत्येकाचं. कोणाला मॅडडॉगचा पाहिजे असेल, ज्याचा बजेट टाईट आहे, म्हणजे चांगलं बजेट आहे, त्याने मॅडडॉगला जाऊ शकता. पण तिथे तुम्हाला गेल्यावरती कंपॅरिझन कळस मॅडडॉग आणि HJGच्या लाईट्सचं. आणि ह्या रोडला ह्या बिल्डिंग झाल्या ना, आधी जेव्हा मी बघत होतो ना, बोललो इकडे कोण राहायला येणार आहे, पण आता एवढी लोकं राहायला आली, एवढ्या डेव्हलप होते. हळूहळू हा रस्ता, ह्या सर्व बिल्डिंग मानकोली ब्रिजपर्यंत येऊन पोचतील. हा रस्ता एक सुपर क्लास झाला आहे एकदम. जर नवीन कोणाला गाडी शिकायची असेल ना, इकडे शिकायला मस्त आहे. कारण या रस्त्याला आता काय एवढ्या तरी गाड्या नसतात, तर रस्ता तर एकदम नवीन आहे पूर्ण. आणि आताचं दुपारचे हे 12 वाजलेत आय थिंक. एवढं ऊन, चटके ऊन बसतायत ना उन्हाचे, कारण सकाळची तर थंडी वाजते आणि आता तर बाबा चटके लागतात एकदम. खूप मजा येते. आणि ज्या दिवशी आपल्या बाईकचं काम करायचं तर एक्साइटमेंट खूप असते. आपल्या बाईकचं काहीतरी नवीन ॲक्सेसरीज जेव्हा आपण लोड करतो खूप मजा येते. आपल्या बाईकला काहीतरी, पण खर्च पण खूप होतो. कसं माहिती आहे, बाईक घेतल्यावरती ना त्याच्यावरती मॉडिफिकेशन करणं आपल्याला खूप वाटतं, पण आपलं बजेट फ्रेंडली पण आपल्याला बघावं लागतं. त्याच्यामुळे एक एक आपण वस्तू घेत होतो. आता मी पण माझ्या ज्या ॲक्सेसरीज लावल्या, एकदा लाईट लावली, एकदा गिअर्स घेतले. मला पण माझे जेवढे गिअर्स आहेत गाडीवरती काय काय मॉडिफिकेशन केलं आहे त्याची एक मी व्हिडिओ नक्की बनवेन. आणि आपण आता या हंटरचा तुम्हाला रिव्ह्यू देतो. ही हंटर एक गाडी अशी आहे ना, 40-50च्या स्पीडला एवढी स्मूथ चालते ना. हां. आणि ना असं फील होतं बाई काहीतरी चालवतं, टँक चालवते असं फील होतं. रॉयल एनफिल्ड पॉवर आहे भाई, पॉवर. 350cc. आणि इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे पुढून. हा इथे एक रस्ता थोडा छोटा आहे, बाकी रस्ता मस्त आहे पुढे. जो ब्रिज संपल्यानंतर हा इथून एक लेफ्ट आहे. पुढे गेल्यावरती मग तुम्हाला ना खाली थोडासा उतरायचा आहे, तुम्हाला दाखवतो पुढे. इथून थोडं सांभाळून या, कारण ना इथून डंपर वगैरे येतात, त्याच्यामुळे ना थोडं आरामातच या. पुढे काय मी व्हिडिओ काढणार नाही, कारण मी आता हेल्मेटला मोबाईल लावला आहे. कारण सिटीमध्ये मोबाईल लावायला अलाउड नाही हेल्मेटवरती. तुम्ही गोप्रो वगैरे लावू शकता, उगाच फाईन वगैरे पडला त्याच्यापेक्षा बोललो जिथपर्यंत आपल्याला पॉसिबल आहे तिथपर्यंत मी व्हिडिओ बनवेन. पुढे तर काय तुम्हाला रोड माहितीच आहे तो.
सर्व डायव्हर्जन्स वगैरे आहेत. त्याच्यामुळे आता इथपर्यंतच मी व्हिडिओ बनवेन. आपण जिथे खाली कनेक्ट होतो हायवेला, मेन हायवेला, तिथपर्यंतच व्हिडिओ बनवेन आणि काय पुढे बंद करेन. मग डायरेक्ट एकदा मी बाईक स्पेअर मार्केटला पोचलो की तुम्हाला दाखवेन तिथे काय आहे ते. आपले कॉर्पोरेट मजदूर आहेत आपण, प्रायव्हेट सेक्टर लाईफ जॉब करतो आपण. ज्या दिवशी बाईक चालवतो ना, जो 5-6 दिवसाचा थकवा असतो ना पूर्ण निघून जातो. हे एक थोडं एक मेडिटेशनसारखं आहे बाईक चालवणं, म्हणजे बाईक राईड करणं. म्हणजे थोडी काय असे ना 10-15 किलोमीटर, पण भारी रिलॅक्स वाटतं. हे एक बायकरच समजू शकतात याचं एक्सप्रेशन, काय बोलतात त्याला, त्याचं फील हे बायकर्स लोकांना चांगला माहिती आहे. हा एक थोडा वन वे आहे इथे, म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या एकाच रूटवरून आहेत. हळूहळू करतील डेव्हलप, एवढं झालं ते तरी खूप आहे. नाही तर हे कळवा मुंब्रावरून फिरत जाण्यापेक्षा हे बेस्ट आहे. तर इथून आपल्याला खाली उतरायचं आहे. हे बघा, हे बघा, डंपर बघा. ह्यांचीच भीती असते भाई, एवढ्या स्पीडने येतात ना हे लोक, जाम भीती वाटते. रिक्षावाला चल बाबा, आम्हाला घरी लवकर यायचं आहे. एक तर गर्दी तर भरपूर असेल. त्यांना जर मित्रांनो तुम्हाला जायचं असेल ना कोणाला, तर नक्की त्यांना कॉल करून जा. हा बघा, हा इथे खाली उतरायला, पण इथं येणाऱ्या गाड्यांसाठी आहे. आणि आपण हा पुढे एक उतार आहे खाली जायला, आपल्याला खाली जाण्यासाठी आहे रोडला. कृपया त्या साईडून टाकू नका, कारण खालून कारण एकदम चढाव आहे वरती. जर गाडी थांबली ना, एखादा नवीन असेल तर त्याची गाडी मागेच जाईल. हे बघा, इथून सांभाळून जरा खालती. खड्डे, चिखल. महाराष्ट्रात खड्डे नाही असं कधी होणारच नाही. तो किती रस्ता बनवा चांगला. हा बघा, हा रोड आहे. इथे जाऊन वरती आपण हायवेला टच होऊ. थोडं सांभाळून गाड्या चालवा, कारण इथे हेवी व्हेकल्स खूप असतात. चला आता डायरेक्ट भेटूया आपण वर्तकनगर ठाण्याला. मित्रांनो बघू शकता, हे आहे बाईक स्पेअर मार्केट याला वर्तकनगर ठाण्याला. आमचं तर डिसाईड होतं आहे ही 4 LED लावायची का 5 LED लाईन्स. आणि हे बायकर लोकांसाठी हेवन आहे, स्वर्ग आहे स्वर्ग. लाईटच लाईट. हे आपल्या आहेत विकास दादा, त्याचा जेस्ट करतायत. त्यांनी ही एक केलं आहे प्रोजेक्टर. पण ह्याचा प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे की आपण ही स्प्रेड होते ना जास्त, सिटीमध्ये लावताना खूप सांभाळून लावायला लागेल. म्हणून आमचं थोडं आता कन्फ्युजन आहे. आणि इथे तुम्हाला मोटोजिनियसच्या लाईट आहेत, इथे मॅडडॉगच्या आहेत, खूप साऱ्या आहेत. HGGच्या तर बाबा व्हरायटीज आहेत. मित्रांनो फायनली आमचं डिसाईड झालं आहे HGG 7 LED. कारण आम्ही 5 LED बघत होतो, पण त्याचा क्लॅम्प एवढा काय हेवी नव्हता, त्याच्यामुळे आम्ही आता 7 LED वरती आलो आहे. त्याचं अनबॉक्सिंग चालू आहे. त्याला वॉरंटी येते 1 year, 1 year वॉरंटी आहे. हो हो
एकदम हेवी मटेरियल आहे क्लॅम्प. किती जरी आपण गाडीचा काय ऑफ रोडिंग केले तरी एकदम काहीच नाही होणार. आणि याचे क्लॅम्प आहे, वायर हार्नेस. मित्रांनो ही आहे HJG7 LED आणि हे पूर्ण आम्हाला किट, हे मोटोजिनियसचे क्लॅम्प आहेत आणि हे लाईटचे क्लॅम्प आहेत. हे पूर्ण विथ इन्स्टॉलेशन 6900ला जाते पूर्ण. बरोबर 3:46 झालेत. आम्ही किती 1 वाजता पोचलो इथे. फायनली आता आमच्या गाडीचा नंबर आला आहे आणि आता इन्स्टॉलेशन चालू आहे. लाईटच्या इथे लावतो आहे आम्ही पुढे क्रॅश गार्डला. बघू लाईट कशी दिसते फायनल. इथं पूर्ण इन्स्टॉलेशन झालं की तुम्हाला दाखवतो. मित्रांनो लाईट इन्स्टॉल केली आणि मी लगेच निघालो. आता टाईम होतो आहे 11:54 आणि आता जरा अंधार झाला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला लाईटचा रिव्ह्यू दाखवतो. या गाडीची स्टॉक हेडलाईट, हा एक आपला स्पॉटलाईट HJG आणि हा एक फ्लॅशर आहे लेफ्ट राईट. हा एक फ्लॅशर आहे, हा तर लावूच नका सिटीमध्ये. आणि हा एक स्पॉट. बघा रस्ता किती कवर होते, पूर्ण रस्ता कवर होते. हायवेला तर खूप भारी लाईट्स पडते. बघा कशी वाटते आमच्या हंटरची लाईट. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही कॉन्टॅक्ट करून तिथे जाऊ शकता लाईट इन्स्टॉलेशनसाठी. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.